Amit Koikar Academy. Now we are going to learn about the some concept quantifiers and quantified statement. बघा आतापर्यंत 1.2 आपला क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. आता जे काही करणार आहे आपण ते 1.3 साठी करणार आहे. बेसिक कन्सेप्ट असणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचं आहे शिकणं. ठीक आहे. अजून 2-3 कन्सेप्ट आहेत ते जर समजले तर तुम्हाला 1.3 इझिली येईल. ठीक आहे. म्हणून नीट समजून घ्या. बघा इथं काय काय दिलं क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड हे वेगवेगळे झाले. ठीक. क्वांटिफाईड सिम्बॉल्स कोणते कोणते देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल. बघा देअर एक्झिस्ट कसं लक्षात ठेवणार उलटा ई आहे त्याला म्हणायचं देअर एक्झिस्ट. ठीक आहे. पण केव्हा यूज करायचं हे पण सांगेल तुम्हाला. ह्याच्यात काय दिलंय फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे त्या सेट मधली व्हॅल्यू सगळी कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे. हा इथं बघा आता देअर एक्झिस्ट मध्ये समजा इथं कंडिशन असेल देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. सपोज तुम्हाला दिला असेल एक्स इज ऑड नंबर. ओके. सेट कोणतं दिलेलं आहे देअर एक्झिस्ट म्हणजे ऍटलिस्ट एक तरी कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ऍटलिस्ट एक तरी कमीत कमी एक कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे. बघा आता एक्स इज अ ऑड नंबर आहे का कोणत्या सेट मधला सेट ए मध्ये. ठीक आहे. जर इथे मी बी लिहिलं तर इथे बी यायला पाहिजे. ओके. तर त्यानुसार ऍडजस्ट करायचं. 1 इज ऑड नंबर देन कंडिशन इज सॅटिस्फाईड देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके. तसं येणार आन्सर. बघा अजून कोणचे 3 पण ऑड नंबर आहे. एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर समजायचं देअर एक्झिस्ट त्याची व्हॅल्यू ट्रू असणार. ओके. इझी आहे. आणि फॉर ऑल साठी काय ना फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. सपोज माझ्या मनाने किती फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज अ नॅचरल नंबर आहेत. ठीक आहे. सपोज इथं आर हा नॅचरल नंबर आहेत काही आहेत त्या सेट मधले व्हॅल्यू नॅचरल नंबर आहेत का एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज अन नॅचरल नंबर. पण फॉर ऑल यूज करत असताना सगळे एलिमेंट सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे. जर समजा इथं जर व्हॅल्यू असली असती 0 तर सॅटिस्फाय झाली नसतं. मग काय आलं असतं ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. इथं काय येतं सध्या 5 आहे म्हणजेच काय फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाय दी गिवन कंडिशन सो दॅट द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ओके. असं येणार. एकदम इझी आहे काय अवघड नाही याच्यामध्ये. देअर एक्झिस्ट समजलं पाहिजे आणि फॉर ऑल. देअर एक्झिस्ट मध्ये काय परत एकदा सांगतो ऍटलिस्ट एक तरी कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ओके. नाउ सेकंड वन इज फॉर ऑल. आता सपोज मी तर अशी कंडिशन दिली असेल तर एक्स ची व्हॅल्यू ही लेस दॅन पाहिजे कोणापेक्षा दॅन दी इथं 5 लिहिलं ना 6 एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 6. बघा म्हणजे 1 2 3 4 5 कंडिशन सॅटिस्फाय होती म्हणजे देअरफॉर काय असणार द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. जर असं असलं असतं तर समजा इथं 3 असलं असतं 2 आणि 1च सॅटिस्फाय झालं असतं. ठीक आहे. हे झालं असते का नसते. मग काय आलं असतं फॉल्स आलं असतं. ओके. इझी आहे. क्वांटिफाईड अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट जे काही सिम्बॉल दिलेत क्वांटिफाईडचेच आहेत. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट ड्युअल स्टेटमेंट. ओके. ड्युअल स्टेटमेंट मध्ये काय करायचं आहे एकच मार्क्ससाठी विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. ड्युअल स्टेटमेंट मध्ये काय करणार तुम्ही पी ऑर क्यू दिला असेल सपोज फक्त सिम्बॉल चेंज करायचा. जिथं ऑर आहे तिथं अँड टाकायचं. ठीक आहे. म्हणजे काय नाही तर पी अँड क्यू. एकदम इझी अवघड काहीच नाही ह्याच्यामध्ये. नेगेशन काढायचं नाही. ठीक आहे. नेगेशन ॲज इट इज राहणार. नेगेशन पी ॲज इट इज जिथं अँड आहे तिथं ऑर टाकणार. ठीक आहे. हा इथं काय सी लिहिलं आणि इथं टी लिहिलंय. ठीक आहे. टी सी आणि टी काय असणार आहे सी म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि टी म्हणजे टॉटॉलॉजी. ठीक आहे. कॉन्ट्रडिक्शन कंटेंजन्सी बघा शिकलो आपण हे ह्याची व्हॅल्यू काय असते फॉल्स असते. ठीक आहे. ह्याची काय असते ट्रू असते. टॉटॉलॉजी म्हणजे ट्रू म्हणजे इथं ह्याचं टीच्या जागी सी लिहायचं कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे. ऑडच्या जागी अँड आणि क्यू ॲज इट इज. ठीक आहे. सीच्या जागी काय लिहिणार टी लिहिणार बाकीचं रिव्हर्स करायचं सगळं. इथं येणार ऑर क्यू इथं अँड ऑर करणार पी ॲज इट इज. एकदम इझी आहे. ड्युएल करायचं काय अवघड नाही याच्यामध्ये. पण 1 मार्काचं क्वेश्चन तेवढं तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज नेगेशन. ओके. नेगेशन मध्ये किती टाईपचे नेगेशन आहेत 4 टाईपचे नेगेशन आहेत. कोणचे नेगेशन ऑफ कंजक्शन नेगेशन ऑफ डिसजंक्शन नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन अँड नेगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. आता बघा काय काय करायचं ह्याच्यामध्ये.
नेगेशन म्हणजे फक्त ह्याला नेगेशन लावायचं. ठीक आहे, पी अँड क्यू बरोबर ना, कंजक्शन म्हणजे अँड असतं म्हणजे तिथं नेगेशन लावायचं. हा, ह्याचं नेगेशन काय आहे ना, दॅट इज नेगेशन ऑफ पी. ठीक आहे, नेगेशन आतमध्ये जाणार, जिथं अँड तिथं ऑर टाकायचं, परत नेगेशन क्यू ला येणार. ओके, इझी आहे ते पण, फक्त ते यूज करायचं आपल्याला नेगेशन. इथं नेगेशन ऑफ डिजंक्शनला काय ना, इथं नेगेशन लावतो मी, नेगेशन ऑफ पी. ओके, ऑरचं काय होणार, अँड नेगेशन ऑफ क्यू. ओके, इझी आहे ते पण. आता नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन, इथं नेगेशन लावलं नाही मी, मग आता मी इथं नेगेशन लावतो. नाव हे व्यवस्थित माहिती पाहिजे, पी ॲज इट इज राहणार. ठीक आहे, इम्प्लिकेशनला हे इम्प्लिकेशनला तिथं काय देणार, अँड द्यायचं आणि नेगेशन ऑफ क्यू येणार. ओके, असं येणार. म्हणजे ही व्हॅल्यू पण आणि ही व्हॅल्यू पण ट्रूथ टेबलने सॉल्व्ह केलं ना तरी सेमच येतं. ठीक आहे, पी ॲज इट इज, इम्प्लिकेशनच्या जागी एन टाकायचं, नेगेशन आतमध्ये न्यायचं, नेगेशन ऑफ पी होणार. ओके, एवढं येणार ते. हा, नेगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन हे लक्षात ठेवायला लागेल. बघा आता हे कसं लक्षात ठेवणार, हे काय येणार, पी ॲज इट इज, नेगेशन क्यू द्यायचं. ठीक आहे, बघा काय सांगतो तुम्हाला, इथं काय करणार, परत क्यू इथे लिहायचं, नेगेशन पी द्यायचं. ओके, आणि दोघांच्या मध्ये अँड, दोघांच्या मध्ये अँड, इथं ऑर, झालं नेगेशन. इझी आहे पण. ओके, बघा पी आणि क्यू दिलं, इथं पण इथं हे केलं, काय म्हणतात, रिव्हर्स केलं, क्यू आणि पी दिलं. ओके, इथं नेगेशन दिलं, इथं नेगेशन दिलं, फ्लिप केलं. नंतर बघा इथं अँड, इथं अँड आणि इथं ऑर, म्हणजे हे ट्रूथ टेबलने सॉल्व्ह केलं तर ह्याची व्हॅल्यू सेम येते. ओके, इझी आहे, हे इम्पॉर्टंट आहे 1.3 साठी, तरच येणार, नाही तर नाही येणार. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाउ नेक्स्ट कॉन्सेप्ट इज कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय असणार, तुम्हाला दोन स्टेटमेंट देणार. ठीक आहे, एकाच स्टेटमेंटमध्ये दोन स्टेटमेंट असणार. ठीक आहे, लेट कन्सिडर करणार पी आणि क्यू. पी इम्प्लाइज क्यू ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला देणार. इम्प्लाइज केव्हा असेल, ज्यावेळेस स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन असेल त्यावेळेस आपण काय लावतो, इम्प्लिकेशनचं साईन लावतो. ठीक आहे, कॉन्व्हर्स कसं करणार तुम्ही, कॉन्व्हर्स फक्त फ्लिप करायचं, क्यू इकडे आणायचा, पी तिकडे न्यायचा. ठीक आहे, पहिले इफ लावायचं आणि देन लावायचं. ठीक आहे, मग पहिलं स्टेटमेंट कोणतं यूज करणार, क्यूचं. ठीक आहे, जे काही क्यूला आपण स्टेटमेंट मेन्शन केलेलं आहे ते पहिलं लिहायचं, त्याच्यानंतर देन पीचं लिहायचं. पहिलं स्टार्टिंगला इफ यूज करायचं. ठीक आहे, नाव इनव्हर्सला कसं यूज करणार, नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. जे आहे रिअल स्टेटमेंट त्याचंच फक्त नॉट लावायचं, म्हणजे नेगेशन लावायचं, नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू. ओके, नाव कॉन्ट्रापॉझिटिव्ह ह्याचं फ्लिप करायचं. ठीक आहे, फ्लिप केलं का ना, नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 4 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. पहिले कोणते होते, स्टार्टिंगला आपण काय केलं, नेगेशन केलं, त्यानंतर क्वांटिफाईड आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट यूज केलं. ठीक आहे, दोन्ही वेगवेगळे यूज केले. त्याच्यानंतर ड्वेलर एक होतं बरोबर, आणि लास्टला काय, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हे जर कन्सेप्ट आले तरच तुम्हाला 1.3 येईल. ओके, आता 1.3 करू आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट वन. ठीक आहे, फर्स्ट मध्ये काय दिलं, एक्सरसाइज 1.3 मध्ये. ठीक आहे, इफ हे इक्वल टू सेट दिलाय तुम्हाला. ठीक आहे, सेट मध्ये काय 3, 5, 7, 9, 11, 12 डिटरमाइन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. बघा काय काय ना, देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. कंडिशन काय हे दिलं तुम्हाला, एक्स मायनस 8 इक्वल टू 1 यायला पाहिजे. पण सिम्बॉल कोणचा इथं, क्वांटिफायर कोणचा इथं, याच्यात देयर एक्झिस्ट आहे. देयर एक्झिस्ट मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, की एक तरी कंडिशन सेट मधली सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे, बघा एक्सची व्हॅल्यू काय पुट करू, की 1 यायला पाहिजे. काय पुट करू, 9. 9 मायनस 8 दॅट इज 1, म्हणजे सॅटिस्फाय होती. एक तरी कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय ना, एक्स इक्वल टू 9 satisfies the given condition. ओके, कंडिशन कोणत्या कंडिशनला सॅटिस्फाय होते, एक्स मायनस 8 इक्वल टू 1. ओके, म्हणजेच काय असणार, द गिवन स्टेटमेंट is true. Therefore, truth value is
द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. इझी आहे, काय अवघड नाही ह्याच्यामध्ये. ओके, एवढंच आहे, बाकी काय नाही. जर फॉर ऑल असलं असतं तर फॉल्स आला असतं. ठीक आहे, सगळे कंडिशन सॅटिस्फाय व्हायला लागतात ना, पण तसं आहे का ते? तसं नाही आहे. मग काय असणार? दे एक्झिस्टला ट्रू असणार. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाव सेकंड मध्ये काय दिलंय? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. कंडिशन बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे बरोबर, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 घेऊन बघा. 3 स्क्वेअरचा किती तर 9 प्लस 3, एक्स म्हणजे 3 घेतला होता ना आपण, 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 3 म्हणजेच किती? इवन येते का? 9 प्लस 3 दॅट इज 12, दॅट इज अन इवन नंबर. पण इथं कंडिशन काय? फॉर ऑल, म्हणजे सगळ्या कंडिशनला सॅटिस्फाय होती का? होणारच. 5 चा स्क्वेअर 25 प्लस 5 दॅट इज 30, 30 इज इवन नंबर. 7 चा स्क्वेअर 49, 49 प्लस 7, 49 प्लस 7 किती होतं? ओके, काहीतरी 56 होते, इवन नंबर. 9 ला पण कंडिशन सॅटिस्फाय, 11 ला पण होणार आणि 12 ला पण होणार. देअरफॉर काय असणार? x belongs to a. For all x belongs to a satisfies the given condition. The given condition काय होतं? x square plus x is an even number. ओके, सॅटिस्फाय होती कंडिशन सगळ्यांना. नाव नेक्स्ट काय असणार पुढं? द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ओके, ट्रू असणार. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, आन्सर टी असणार. ओके, नाव थर्ड वाला बघा. देअर एक्झिस्ट म्हणजे एक तरी कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. बघा, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू लेस दॅन 0 पाहिजे. मी सपोज 3 घेतो, 3 चा स्क्वेअर 9, 9 इज लेस दॅन 0. आहे का तसं? नाही. नाही तर इन्क्रीज होत चाललं, म्हणजे अजून व्हॅल्यू वाढणार. मग ते 0 पेक्षा कमी आहेत का? नाही, जास्त आहे. मग काय होणार? कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजेच काय मिळतं? x belongs to a, there exists x belongs to a does not satisfy the condition. काय कोणची नाव ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजेच काय ना, द ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. म्हणजेच इथं लिहिलं का? ओके, चालेल, ठीक, एवढं लिहिले. द ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स एवढं लिहिलं तर चालेल. मी ह्याच्यावर काय लिहिलं होतं? द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स असं लिहिणार होतं इथं. मग त्या खाली काय लिहिलं? द ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. इथं काय असणार? द ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. चालेल, असं लिहिलं तरी काय फरक नाही पडत. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर इज 4th. बघा काय? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ठीक आहे, एक्स इज अन इवन नंबर. इवन नंबर कुठं कुठे आहेत? हा इवन आहे का? नाही, म्हणजे पहिलाच फ्लॉप गेला. ठीक आहे, म्हणजे फॉर ऑलचं साईन आहे. चालेल का? मग नाही चालणार, कारण सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आहे का? दिसतंय का तुम्हाला इवन नंबर? फक्त 12 इवन दिसतंय, बाकीचे कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. सो गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. लिहिणार कसं फक्त याला? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए डज नॉट satisfied the given condition. ठीक आहे, एवढं लिहितो मी बस. म्हणजेच काय असणार? द ट्रूथ व्हॅल्यू इज काय असणार? ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, दॅट इज एफ. ओके, एवढं लिहितं चालेल. फॉल्स स्टेटमेंट आहे तिकडं. There exists x belongs to a such that 3x plus 8 is greater than 40. म्हणजे असं काय पुट करू याच्यामध्ये की एक तरी व्हॅल्यू नाही का, काय पुट करू अशी की त्याची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, बरोबर ना? ग्रेटर दॅन साईन आहे. आपण मोठी व्हॅल्यू घ्या, 11 पुट करूया. 11 3 जा दॅट इज 33. 33 प्लस 8 दॅट इज 41. 41 इज ग्रेटर दॅन 40. येस, म्हणजे सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. 12 पण असणार.
बरोबर ना, 11 पेक्षा 12 मोठा आहे, 12 पण असणार, म्हणजे काय असणार x इक्वल टू 11 and 12 satisfies the given condition. कोणची कंडिशन सॅटिस्फाय होते, ही कंडिशन सॅटिस्फाय होते 3x plus 8 is greater than 40. The given statement is true. ठीक आहे, गिवन स्टेटमेंट काय असतं, ट्रू असतं. ठीक आहे, आणि लास्टला खाली काय लिहिणार, द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, याच्यात व्यवस्थित लिहितो टी. ओके, हे व्यवस्थित लिहा, द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट, इझी आहे. आणि लास्ट वाला जो 6th वाला आहे ना, सो सेम याच्यासारखंच आहे. ओके, तिथं फॉर ऑल आहे वाटते, फॉर ऑल आहे का देर एक्झिस्ट आहे बघा, कंडिशन सॅटिस्फाय होती का बघा. ठीक आहे, मी डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 घेईन. ओके, टेक दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर 2 बघा. सेकंड मध्ये काय, ह्या अगोदर तुम्हाला नेगेशन सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेगेशन ऑफ कंजक्शन, नेगेशन ऑफ डिसजंक्शन, नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि नेगेशन ऑफ बाय कंडिशन, सॉरी नेगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, सेम तसंच आहे याच्यामध्ये पण. काय करायचं, याचं नेगेशन करायचं. ठीक आहे, रिराइट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग, x plus 8 is greater than 11 or y minus 3 equal to 6. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन सेकंड मधला. ठीक आहे, काय केलं तर x plus 8 जिथं ग्रेटर दॅन इक्वल टू असेल, ग्रेटर दॅन असेल त्यावेळेस इथं लेस दॅन इक्वल टू करायचं. ठीक आहे, लेस दॅन जर असं असलं असतं तर फक्त इथं आपण असं केलं असतं. ठीक आहे, ही साईन दिलं असतं. इथं फक्त असं आहे ना, तर मग काय करणार, लेस दॅनचं साईन आणि इक्वल टू द्यायचं. ठीक आहे, असं येणार ह्याच्यामध्ये. ठीक आहे, बाकी काय करायचं नाही याच्यात अवघड. ऑरच्या जागी अँड टाकायचं, जिथं ऑर आहे तिथं अँड, जिथं अँड तिथं ऑर. y minus 3 equal to 6, इथं काय y minus 3 is not equal to 6 करायचं. ठीक आहे, हे आन्सर असणार ह्या क्वेश्चनचं. नाव नेक्स्ट सेकंड वन, 11 is less than 15, म्हणजेच काय करणार, 11 is greater than equal to 15, greater than equal to 15 करायचं. नाव नेक्स्ट अँडच्या जागी ऑर. ओके, 25 is greater than 20, म्हणजेच काय असणार, 25 is less than equal to 20. ते झालं नेगेशन. ठीक आहे, एवढंच इझी, बाकी काय अवघड नाही याच्यामध्ये. हां, हे बघा थर्ड मध्ये बघा काय करायचं आहे. कोलेटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज रॉम्बस. ठीक आहे, इफ अँड ओनली इफ जर असेल त्यावेळेस इफ अँड ओनली इफ काढून टाकायचं. मग कसं यूज करणार, क्वाड्रिलॅटरल शॉर्टमध्ये लिहितो मी. ठीक आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ठीक आहे, इज अ स्क्वेअर बट, बघा हे काढून टाकलं, बट इट इज नॉट अ रॉम्बस. इट इज नॉट अ रॉम्बस. और अजून एक सेंटेन्स फॉर्म होणार. बघा हे एकदा लिहिलं, और परत इथून स्टार्ट करायचं. क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस but not a square. ठीक आहे, एकदा हे नॉट लिहायचं, एकदा हे नॉट लिहायचं. ठीक आहे, व्यवस्थित करा, बट नॉट स्क्वेअर. ओके, लास्ट वन इज इट इज अ कोल्ड अँड रेनी. ओके, आता याचं नेगेशन काय होणार, इट इज नॉट कोल्ड अँड ऑर टाकायचं. इट इज अ नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. ओके, दोघांचा अर्थ सेमच होतो तिथं. इट इज अ नॉट अ कोल्ड अँड नॉट रेनिंग. ओके, टेक दिस क्वेश्चन, इझी आहे, अवघड काहीच नाही याच्यावर. आता पाचवा जो सम आहे ना, तो सेम तसा थर्ड वाला सारखं करायचा आहे. ठीक आहे, तर पाचवा सम आणि थर्ड वाला सम बघा, थर्ड वाला कम्पेअर करून तुम्ही पाचवा करा. ठीक आहे, इथं बघा आता 6 वाला काय, √2 इज अ रॅशनल नंबर, म्हणजेच काय नाही इथं आन्सर, नेगेशन लावायचं फक्त, नॉट लावायचं. ठीक आहे, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. इझी आहे ना, खूप इझी आहे. ओके, पुढं ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. ऑल लिहिलं तिथं, म्हणजे काय लिहिलं तिथं, ऑलच्या जागी सम. इथं ऑल आपण काय फॉर ऑल लिहितो ना, फॉर ऑलला नेगेशन काय येणार, सम देर येणार. ठीक आहे, देर एक्झिस्ट साईन येणार.
म्हणजे इथं काय ना ऑलच्या जागी सम सम नॅचरल नंबर some natural number are not whole number okay असं आहे now 8 वाला बघा 8 वाला काय for all n belongs to n and n square plus n is divisible by 4 म्हणजे लिहिताना कसं लिहिणार for all आहे ना there exists n belongs to natural number n square plus n plus 2 is not divisible by 4 नॉट टाकायचा फक्त नॉट नव्हता याच्यामध्ये आणि हे साइन चेंज केलं फॉर ऑलच्या जागी देर एक्झिस्ट नाव नेक्स्ट वन इज देर एक्झिस्ट आहे मग काय टाकणार फॉर ऑल टाकायला लागेल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट मी घालून टाकतो याला काय फक्त एक्स मायनस 17 लेस दॅन साईन आहे म्हणजेच काय करणार ग्रेटर दॅन इक्वल टू 20 हे झालं नेगेशन ओके टेक दिस स्क्रीनशॉट इझी आहे क्वेश्चन नंबर 3 बघा क्वेश्चन नंबर 3 हा जो आहे राईट दी ड्युअल्स ऑफ दी इच ऑफ दी फॉलोइंग तो क्वेश्चन नंबर 2 होता आणि तो अगोदर जो घेतलाय तो क्वेश्चन नंबर 2 होता ठीक आहे तो अगोदर जो घेतला तो क्वेश्चन नंबर 3 होता ओके म्हणजे आता काय काय करायचं बघा याच्यामध्ये ड्युअल्स ऑफ दी स्टेटमेंट करायचं म्हणजेच काय असणार याच्यामध्ये जिथं ऑर असेल तिथं अँड करायचं बस आणि जिथं टी असेल तिथं सी च्या जागी टी ओके म्हणजे इथं काय येणार पी ॲज इट इज ऑरच्या जागी अँड क्यू ऑर आर झालं डुएल फक्त साइन चेंज करायचं सिम्बॉल जे आहे ते चेंज करायचं इथं काय येणार मग याच्यामध्ये पी अँड ए ऑर येणार क्यू ॲज इट इज जिथं अँड आहे तिथं ऑर थर्ड वाला पी अँड क्यू येणार ऑर आहे अँड येणार इथं अँडच्या जागी ऑर आर इथं ऑरच्या जागी अँड झालं इझी आहे फक्त सिम्बॉल चेंज करायचा बाकी काही नाही याच्यामध्ये इथं नेगेशन तसंच राहणार फक्त सिम्बॉल चेंज करायचं ऑर नेगेशन ऑफ क्यू इथं अँड येणार क्यू ॲज इट इज अँडच्या जागी ऑर नेगेशन ऑफ आर ॲज इट इज अँड ए ऑर येणार एस तसंच ओके एकदम इझी आहे काही अवघड नाही याच्यामध्ये आणि बाकीच्या याच्यामध्ये ड्युएल जे राहिले ते तुम्ही करा कारण एक मार्कसाठी फक्त सिम्बॉल चेंज करायचं आहे जिथं सी असेल त्याच्या जागी टी टाकायचं आहे ठीक आहे टॉटोलॉजी जिथं टॉटोलॉजी असेल तिथं कॉन्ट्रडिक्शन टाकायचं आहे ठीक आहे टीच्या जागी सी सीच्या जागी टी एवढं चेंज करायचं आहे तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये जे काय राहिलं ते टेक दिस क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं राईट दी कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा तुम्हाला एक्झाममध्ये हे 3 मार्क्सला विचारू शकतात ठीक आहे व्यवस्थित करायचं ह्याच्या अगोदरचे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉन्व्हर्स काय इन्व्हर्स काय आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय ठीक आहे कॉन्व्हर्ससाठी काय येणार स्टेटमेंट कॉन्व्हर्ससाठी आपलं स्टेटमेंट असतं क्यू इम्प्लाइज पी पण स्टेटमेंट कोणत्या फॉर्ममध्ये आहे इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर ठीक आहे 2 स्टेटमेंट आहेत पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला पी ने डिनोट केलं सेकंड जे स्टेटमेंट आहे त्याला क्यू ने डिनोट केलं आता नेक्स्ट द गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू इम्प्लिकेशन का लावलं तिथं इफ आणि देर आहे म्हणून बघा इथं इफ आणि देर आहे म्हणून त्या फॉर्ममध्ये लावलं ठीक आहे ना कॉन्व्हर्स करतोय मी कॉन्व्हर्सला काय येतं क्यू इम्प्लाइज पी येतं ना कॉन्व्हर्सला क्यू इम्प्लाइज म्हणजे काय ना इफ क्यूचं स्टेटमेंट काय हे आहे तसं लिहिणार एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन ठीक आहे देन लावलं पीचं स्टेटमेंट काय एक्स लेस दॅन वाय हे झालं कॉन्व्हर्स ठीक आहे नाव नेक्स्ट वन इनवर्स स्टेटमेंट काय असतं रे नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू ह्याचं नेगेशन करायचं ठीक आहे इफ नेगेशन ऑफ पी ना म्हणजे ह्याचं नेगेशन काय येतं एक्स इथं लेस दॅन आहे म्हणजे इथं काय ना ग्रेटर दॅन इक्वल टू वाय येणार ठीक आहे अगोदरचा कन्सेप्ट शिकलो आपण देन नेगेशन ऑफ क्यू ह्याचं नेगेशन काय येणार एक्स स्क्वेअर इथं लेस दॅन आहे म्हणजे इथं येणार ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर झालं हे झालं इनवर्स ओके नाव कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज
कॉन्ट्रा पॉझिटिव्हला काय ना, नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. ओके, त्याच्यामध्ये काय ना, कसं लिहिणार, इफ नेगेशन ऑफ पी, सॉरी नेगेशन ऑफ क्यू ना, नेगेशन ऑफ क्यू म्हणजे ह्याचं नेगेशन का लागेल स्टार्टिंगला, एक्स स्क्वेअर लेस दॅन म्हणजे ते ना ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर, देन नेगेशन ऑफ पी, ह्याचं नेगेशन करावं लागेल एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. बस एकदम इझी आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. ह्याच्यात मी फक्त दोनच करणार, पहिलं आणि अजून एक कोणते तरी करेल, बाकीचे तुम्हाला करायचे दोन्ही, 4 टोटल. ओके, टेक स्क्रीनशॉट. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4th वन, सेकंड आणि थर्ड तुम्हालाच करायचं, इझी आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे, पहिला आणि चौथा व्यवस्थित समजून घेतलं ना तर तुम्हाला येईल. ठीक आहे, हे चौथं झाल्यानंतर तुम्ही सेकंड आणि थर्ड वाला करा तर तुम्हाला जमेल. काय, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. फर्स्ट स्टेटमेंट काय, व्होल्टेज इन्क्रीजेस दॅट इज डिनोटेड बाय P. करंट डिक्रीजेस डिनोटेड बाय Q. द गिवन स्टेटमेंट इज P इम्प्लिकेशन Q. इम्प्लिकेशन का, इफ आणि देन लावलंय म्हणून. ठीक आहे, कॉन्व्हर्स काय करणार याचा, Q इम्प्लाइज P, म्हणजे पहिलं काय करणार, Qचं स्टेटमेंट घेणार, इफ करंट decreases then काय, P चं स्टेटमेंट काय, व्होल्टेज इन्क्रीजेस. व्होल्टेजला मी VLG लिहितो, VLG increases. ओके, नाव सेकंड इनवर्स ना, इनवर्स काय आहे याचं, नेगेशन ऑफ P इम्प्लिकेशन नेगेशन ऑफ Q. नेगेशन P कोणाचं करणार, याचं. इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस असं लिहिलं लागेल ना, इफ व्होल्टेज डज नॉट increases then implication of Q काय येतं, करंट नॉट डिक्रीजेस असं येणार, नॉट लावायचं. देन करंट डज नॉट डिक्रीजेसचं साईन मी असं टाकलं, जागा नाही बसणार होतं पुढे म्हणून. ओके, इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस देन करंट डज नॉट डिक्रीजेस असं येणार. ओके, नाव नेक्स्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय ना, नेगेशन ऑफ Q इम्प्लिकेशन नेगेशन ऑफ P. नेगेशन ऑफ Q कोणाचं करायचं, याचं. इफ करंट डज नॉट डिक्रीजेस, करंट डज नॉट डिक्रीजेस then नेगेशन ऑफ P ना, नेगेशन ऑफ P इथं आहे, voltage does not increases, then voltage does not increases. ओके, व्यवस्थित लिहाते. बघा थेरॉटिकल पार्ट आहे म्हणून तुम्हाला बोर वाटत असेल, पण तसं नाही. पण आयुष्यामध्ये तुम्हाला मार्क्स पण इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला मजेच येणं असं नसतं. ठीक आहे, म्हणून ह्या कन्सेप्टकडे पण व्यवस्थित लक्ष द्या. थेरॉटिकल पार्ट आहे म्हणून काय करायचं नाही का, करणं भाग आहे. ठीक आहे, टेक स्क्रीनशॉट. नेक्स्ट आपण बेसिक कन्सेप्ट शिकूया 1.4 ची. ठीक आहे.